नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. निकाल लागण्यास एवढा वेळ का लागत आहे? त्यानंतर मित्रांनो, निकाल कधीपर्यंत लागेल? तिसरा प्रश्न, पेसा क्षेत्राचा वगळून निकाल लागेल का किंवा संपूर्ण निकाल लागेल का? त्यानंतर कमी मार्क्सवाल्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढून सिलेक्शन होईल का? ज्यांना मार्क्स कमी आहेत, शिफ्ट हार्ड होती, त्यांना किती प्रमाणात मार्क वाढतील व त्यांचे सिलेक्शन होईल का? या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम जॉब या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर आणि तलाठी भरती संदर्भात येणारा सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, त्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटते मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न मित्रांनो, निकाल लागण्यास एवढा वेळ का लागत आहे? याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो, तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. विद्यार्थी मित्रांनो, 4,666 जागांसाठी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जानेवारीच्या शेवटी लागेल, असे या बातमीमध्ये सांगितलेले. पण निकाल उशीर का होत आहे या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये दिलेले आहेत. तर ते तुमच्या फक्त महत्त्वाचे असलेले मुद्दे आपण या न्यूजपेपरमधून बघूयात. बघा मित्रांनो, नियुक्ती अस्थापनेचाही निर्णय अपेक्षित. पूर्वी तलाठी भरतीसाठी उपविभागीय अधिकारी हे नियुक्ती प्राधिकार होते, पण त्यात काही अंशी बदल करण्यात आला असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेप्रमाणे त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहेत. सध्याच्या स्थितीत काही बाबींसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील 26 जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरील ही रिक्त पदे भरताना सर्व नियमांना धरूनच नियुक्तीची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याचे काही नियम ठरलेले नसल्याने निकालास विलंब होत आहे. हा एक मुद्दा आहे मित्रांनो. त्यानंतर सुद्धा अजून काही मुद्दे आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून बघू. दुसरा मुद्दा बघा मित्रांनो, कंपनीला कामाचे पुरावे द्यावे लागणार. तलाठी भरती अत्यंत महत्त्वाची असल्याने TCS या खाजगी कंपनीलाही प्रत्येक काम योग्य पद्धतीने केल्याचे पुरावेही द्यावे लागणार आहेत. कुठल्याही उमेदवाराने त्याची मागणी करताच सरकारच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. तलाठी भरती निकालातील पारदर्शकतेसाठीच प्रक्रियेस विलंब होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. मित्रांनो, नाव न सांगता त्यांनी माहिती दिली की कुठल्याही उमेदवाराने त्याची मागणी करताच सरकारच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. यासाठी सुद्धा उशीर होत आहे मित्रांनो. अजून पुढचे कारण बघू. मित्रांनो, हे सुद्धा एक कारण आहे की निकाल लागण्यास वेळ लागत आहे. बघा मित्रांनो, 5 प्रश्नांच्या पर्यायात दुरुस्ती व 2 प्रश्नांचे गुणही बहाल. 2,831 प्रश्नांबाबतच्या तक्रारीवर TCSने उत्तरे दिली. पैकी 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले, तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण संबंधित सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात आले. मित्रांनो, हे सुद्धा एक कारण आहे, कारण सेकंड हँड सर्किटनंतर सुद्धा त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. फर्स्ट हँड सर्किटनंतर मित्रांनो सेकंड हँड सर्किट येते, त्याच्यात असलेल्या चुका सुधारून सेकंड हँड सर्किटमध्ये टाकण्यात येतात मित्रांनो. पण सेकंड हँड सर्किटमध्येही काही चुका होत्या आणि त्या सुधारून त्यांनी पुन्हा एकदा सेकंड हँड सर्किट दुरुस्तीने टाकलेली आहे मित्रांनो. त्यामुळे सुद्धा उशीर झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, 4,466 जागांसाठी 8,64,960 उमेदवारांनी दिली परीक्षा. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 4,466 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी 11.5 लाखांपेक्षा अधिक अर्ज आले. छाननी अंती 10,41,713 अर्ज पात्र ठरले. पैकी 8,64,960 जणांनी प्रत्यक्षात 57 सत्रांमध्ये परीक्षा दिली. हा सुद्धा खूप मोठा आकडा आहे मित्रांनो. यामुळे सुद्धा प्रत्येक डाटा तयार करणे, जिल्ह्यानुसार लिस्ट लावणे यामध्ये सुद्धा खूप उशीर होत आहे. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये सुद्धा खूप उशीर होत आहे. हे कारण आहेत मित्रांनो, यामुळे निकालाला उशीर होत आहे मित्रांनो. यानंतर पुढचा प्रश्न बघू, निकाल कधीपर्यंत लागेल? मित्रांनो, चालू 4 ते 5 दिवसात निकाल लागायला पाहिजे होता, पण आतापर्यंत निकाल लागलेला नाही मित्रांनो. आता सुनावणीपर्यंत निकाल लागणार नाही. त्यानंतर 9 तारखेला जर सुनावणी आपल्या बाजूने लागली तर मित्रांनो 11 ते 15 या तारखेपर्यंत निकाल लागेल मित्रांनो. सुरुवातीला जिल्ह्यानुसार मार्क लिस्ट सोडण्यात येईल. त्यानंतर नॉर्मलायझेशननुसार मार्क सोडण्यात येईल मित्रांनो जिल्ह्यानुसार. व त्यानंतर मित्रांनो जिल्ह्यानुसार निवड यादी जाहीर होईल. त्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग आणि जॉईनिंग लेटर हे तर सर्वांना माहीत आहे मित्रांनो. तर 11 ते 15 या तारखेपर्यंत निकाल कमीत कमी मित्रांनो जिल्ह्यानुसार मार्क सोडण्यात येईल 11 ते 15 या तारखेपर्यंत मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, पेसा क्षेत्राचा वळून निकाल लागेल का किंवा संपूर्ण निकाल लागेल का? तर मित्रांनो, सुनावणीचा निकाल जर आपल्या बाजूने लागला तर संपूर्ण निकाल लागेल, किंवा त्यामध्ये जर टाईम लागत असेल किंवा पुढील तारीख जर भेटत असेल तर मित्रांनो त्यामध्ये फक्त पेसा क्षेत्राचा निकाल राखीव ठेवून नॉन पेसावाल्यांचा निकाल लावण्यात येईल मित्रांनो.
त्यामुळे यामध्ये 2 ऑप्शन आहेत की सुरुवातीला निकाल जर आपल्या बाजूने लागला तर संपूर्ण निकाल लागेल आणि जर राखीव ठेवण्यात आला तर त्या ठिकाणी मित्रांनो पेसा क्षेत्राचा निकाल नॉन पेसा क्षेत्राचा निकाल लावण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, कमी मार्क्सवाल्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढून सिलेक्शन होईल का? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि यामध्येच खूप मुले परेशान आहेत की नॉर्मलायझेशनमध्ये नेमके होईल काय? कोणाचे मार्क वाढतील? कोणत्या शिफ्टचे मार्क वाढतील? हार्ड शिफ्टचे मार्क वाढेल का? इझी शिफ्टचे मार्क कमी होईल? हे सर्व प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत नॉर्मलायझेशनबद्दल. आणि मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये खूप गोंधळ सुद्धा होणार आहे कारण 57 शिफ्टमध्ये एक्झाम झालेले आहेत. 19 दिवस एक्झाम चाललेले आहेत. कोणाला पेपर सोपा होता तर कोणाला हार्ड होता, कोणाला कमी मार्क आहेत तर कोणाला जास्त मार्क आहेत. काही शिफ्टच्या टॉपरना फक्त 75 ते 80 मार्क आहेत मित्रांनो व काही पेपर सोपं असल्यामुळे 90 ते 92 सुद्धा मार्क काहींनी घेतलेले आहेत. तर मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये खूप गोंधळ होणार आहेत. ज्यांना वाटत आहेत की सिलेक्शन होईल त्यांचं सुद्धा अवघड होईल मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आपण बघू. तर त्या प्रश्नाचे उत्तर आहेत हो मित्रांनो. तुमची शिफ्ट हार्ड असेल आणि तुम्ही तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर आहात किंवा टॉपरच्या आसपास तुम्हाला मार्क आहेत तर मित्रांनो तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढत आहेत. कारण नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क वाढतील व इझी शिफ्टवाल्यांचे टॉपरचे जेवढे मार्क्स आहेत व जर त्याचे सिलेक्शन होत आहे तर त्याच्या एवढे तुमचे मार्क वाढतील. समजा मित्रांनो तुमची शिफ्ट हार्ड होती आणि तुमच्या शिफ्टमध्ये हायेस्ट मार्क 146 ते 150 एवढे आहेत व तुम्हाला सुद्धा याच प्रमाणात मार्क आहेत. तुम्ही 140 मार्क आहेत तुम्हाला. तुमची फॉर्म कॅटेगरीमधून आहात व मित्रांनो एखाद्या शिफ्टचे हायेस्ट मार्क 166 आहेत व त्याचे जर सिलेक्शन होत असतील तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमचे 20 ते 25 एवढे मार्क वाढतील मित्रांनो व तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस सुद्धा वाढतील. जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार त्या असलेल्या जागांमध्ये बसत असाल तर मित्रांनो. पण त्या ठिकाणी तुमचे मार्क वाढतील मित्रांनो व चान्सेस खूप जास्त आहेत की तुमचं सिलेक्शन सुद्धा त्या ठिकाणी होईल मित्रांनो. तर हे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटलेले आहेत मित्रांनो. अजून काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता. मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील.